हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझ्या गोडताईंना माझा छान असा नमस्कार। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे मी मस्तपैकी अंडा करी रेडी केलेली आहे, ते सुद्धा एकदम गावरान स्टाईलमध्ये। तर तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही झालेली आहे, तरीसुद्धा खूप छान आलेली आहे। तर इथं ग्रेव्ही मी मीडियममध्येच ठेवलेली आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, एकदम मीडियममध्ये ठेवलेली आहे। सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने। ते यामध्ये किमान 4 ते 5 जण जेवण करू शकता, अशा प्रकारची इथं ग्रेव्ही रेडी केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुम्हालाच कळेल की मी त्यात काय काय ॲड केलेलं आहे, कोणते मसाले ॲड केलेले आहेत। तर इथे तुम्ही ग्रेव्हीचा कलर बघू शकता। हा कलर कशामुळे आलेला आहे, तर हा कलर आलेला आहे घरचा मसाला मी रेडी केलेला आहे, तोच इथे मी ॲड केलेला आहे छान असा। तर तुम्ही बघू शकता खूप अशी अंडा करी छान झालेली आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पहिले पोहोचले जातील। आणि जर कोणी जुने असेल चॅनलवर तर प्लीज चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला, आपण अंडे अगोदर इथे शिजत घातलेले आहे एकीकडे। तर अंडे शिजत घालताना लवकर अंडे उकडली जावे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्यात थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि गॅस एकदम मीडियम करायचा आणि एक प्लेट ठेवायची आहे, म्हणजे याने लवकर अंडे शिजले जातात। एकीकडे मी कांदा कापून टाकलेला आहे, तव्यावर थोडंसं तेल ॲड करत आहे। कांदा इथं मी 2 ते 3 घेतलेले आहे बारीक असे चिरून। ते छान असे तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। ग्रेव्ही जर तुम्हाला चांगली लागत असेल तर इथं कांदा छान असा भाजूनच घ्यायचा आहे। त्याने काय होतं की काळी भाजी जर तुम्हाला करायची असेल ना, त्यासाठी ही टीप आहे की कांदा चांगल्या प्रकारे भाजायचा आहे, त्याने छान अशी टेस्ट येते। आता इथे कांदा हलका लाल ब्राऊन झालेला आहे। आता इथे मी गॅस एकदम लो मीडियमवर ठेवलेला आहे। आता इथे काही खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे, सोबत डाळ्या घेतलेल्या आहे, 2 चमचे आलं आणि लसूण घेतलेलं आहे। आलं अर्धा इंच घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत 7 ते 8 घेतलेल्या आहे। सोबतच हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीरचा जास्त प्रमाणे वापर करायचा आहे। तर हे मसाले आहेत, काही तोपर्यंत आपण काही दुसरे मसालेसुद्धा ॲड करणार आहोत, पण थोडीशी मी इथं हिरवी मिरचीसुद्धा 7 ते 8 घेतलेला आहे। तर आता कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे। कांदा आपण एकीकडे तव्यामध्येच एकीकडे लावून घेऊयात आणि थोडंसं तेल ॲड करून त्यामध्ये जे आपण खोबरं वाटून म्हणजे खोबरं किसून ठेवलेलं आहे ते आपण यात ॲड करायचं आहे, म्हणजे चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। सर्वप्रथम मी इथं लसूण आणि अद्रक घालते, त्यानंतर आपण इथं खोबरंसुद्धा घालणार आहोत। अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची अगोदर आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा नसून आवडत तर तुम्ही त्यात स्किपसुद्धा करू शकता। मसाले असेल तुमच्याकडे रेडी केलेले ते सुद्धा ॲड करू शकता, किंवा फक्त तुम्हाला हिरव्या मिरच्याची जर ग्रेव्ही खायची असेल तर तुम्ही मसाले स्किप करा आणि हिरव्या मिरच्याचा इथे जास्तीत जास्त वापर करा, म्हणजे तुम्हाला आवडेल अशा प्रकारे तिखट किती आवडतं तुम्हाला त्यानुसार। तर इथे मी खोबरं आणि डाळ्यासुद्धा ॲड केलेल्या आहे। आता मी इथे कमी गॅसवर छान असं लाल ब्राऊन होईपर्यंत मसाले पूर्ण परतून घेणार आहे। जेवढे तुम्ही तेलामध्ये मसाले परतून घेशाल, एकदम छान असे भाजून घेशाल, कमी मीडियममध्ये भाजायचे आहे, त्याने छान असा मसाला पूर्णपणे भाजून निघतो अशा पद्धतीने।
मसाले छान प्रकारे भाजून घेतले. आता मी एका प्लेटीत काढून घेत आहे आणि आता आपल्याला याची पूर्णपणे एक मस्तपैकी पेस्ट रेडी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथं ऑलरेडी मीठ घातलेलं आहे 1 चमचाभर, कारण की मसाला वाटायच्या अगोदर त्यात मीठ घातलं ना की छान असं मसाल्याला चव येते. तर आता आपण इथं मसाला वाटून घेऊयात. मसाला इथं रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही वाटून घेतलेली आहे. तर आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण अंडी बघूयात रेडी झाले की नाही. तर अंडे ऑलमोस्ट रेडी झालेले आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि गरम पाण्यात थोडा वेळ अशीच अंडी ठेवलेली आहेत. तोपर्यंत आपण काही मसाले इथं काढून घेऊयात वाटीमध्ये. तर 2 चमचे मी इथं धनिया पावडर घेतलेला आहे. 1 चमचाभर इथं मी लाल तिखट घेतलेलं आहे. सोबतच थोडीशी हळद घेतलेली आहे. आता मी इथे घरचा रेडी केलेला मसाला सुद्धा ॲड करणार आहे. तो मी फक्त 1 चमचा घालणार आहे. इथे मी ऑलरेडी मसाला एकसाथ रेडी करून घेते, म्हणजे पूर्ण वर्षभर चांगला टिकतो. तर घरच्या घरीच मी मसाला रेडी करून घेते आणि बाहेर कांडपमध्ये दळून आणते मीडियममध्ये असा. तुम्ही बघू शकता खूप छान अशी चव येते या मसाल्याने. तर हा मसाला एकसाथ केला ना की पूर्ण वर्षभर सुद्धा टिकतो अशा प्रकारे. तर आपण इथे आपला जे कोरडे मसाले आहे ते एक वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता इथे अंडे सोलून झालेले आहे आणि मी एक कट मारून घेतलेला आहे अंड्यांना, म्हणजे मसाला पूर्ण आतमध्ये जाईल त्यानुसार. तर एकीकडे मी एक टोप घेतलेला आहे, तो ठेवलेला आहे गॅसवर. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात. तर इथे मी आवडीनुसार तेल घातलेलं आहे 1 ते 2 चमचेभर. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यात एक टोमॅटो ॲड करायचा आहे. बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो, तो इथे मी ॲड केलेला आहे. टोमॅटो घातला की आपल्याला लगेच इथे जे कोरडे मसाले आपण वाटीमध्ये काढून ठेवलेले आहेत ते ॲड करायचे आहेत. अगोदर तेलामध्ये टोमॅटो असे परतवून घ्यायचे आहे आणि मग लगेच आपल्याला ते मसाले यात ॲड करून घ्यायचे आहेत. तेल छान असं गरम झालेलं आहे, त्यामुळे मसाले जास्त भाजले जाऊ नये यासाठी आपल्याला लगेचच जे आपण वाटण रेडी केलेलं आहे ते सुद्धा यातच ॲड करायचं आहे. तर आता आपण हे वाटण सुद्धा यात टाकल्यानंतर मसाले चांगल्या प्रकारे तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. त्याने काय होतं की छान असा स्लो गॅसवर तेलामध्ये छान असे मसाले पूर्ण परतून घ्यायचे आहे. त्याने छान अशी ग्रेव्ही शिजून निघते आणि तरीसुद्धा छान येते भाजीला.
छान अशी भाजीला उकळी आलेली आहे. आपण पाणी इथे लागेल तितकंच ॲड केलेलं आहे आणि मीठसुद्धा वाटण रेडी करायच्या अगोदर मी मीठ घातलेला होता 1 चमचाभर आणि आपण जे मसाले घातलेले आहे त्यामध्ये मी घरचा मसाला रेडी केला, त्यात ऑलरेडी मीठ असतंच, त्यामुळे मीठ इथे जपून टाकलेलं आहे. तर आता पूर्ण उकळी आलेली आहे, ग्रेव्ही आपली रेडी झाली. आता आपण जे अंडे चिरून ठेवलेले आहे ते यात ॲड करायचं आहे. सोबत थोडीशी कोथिंबीरसुद्धा वरतून ॲड करायची आहे. आता इथे आपली मस्तपैकी अंडा करी इथे रेडी झालेली आहे एकदम गावरान स्टाईलमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते.